नितीन गडकरी साहेब असं म्हटले होते, तर मी 5 लाखांनी विजय प्राप्त केला तर तू खऱ्या अर्थानं विजय होईल. परंतु प्रत्यक्षात त्यांना 1.5-2 लाखांनी विजय प्राप्त झाला होता. आणि यावेळेसही अशीच परिस्थिती वेगवेगळ्या राजकीय पद्धतीनं ज्या बऱ्याच भारतीय जनता पार्टीच्या नियंत्रणात असतात याच्यावर नियंत्रण न ठेवता त्यांनी नितीन गडकरींच्या विरोधात कशा पद्धतीनं काम करावं अशाच पद्धतीनं या यंत्रणांना एका अर्थानं निर्देश दिल्याचं लक्षात येतं. हा प्रयत्न आज नाही, आधीपासून भारतीय जनता पार्टीत, मग त्यात कोण असतील, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, फडणवीस सहभागी असतील, हा एक मला वाटतं चर्चेचा विषय आहे. आज सामनामधून वेगवेगळ्या पद्धतीने टीका करण्यात आलेली आहे, कारण की ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये जे कुठेतरी आहे ते तुम्ही प्रत्येक मतदारसंघ होण्यासाठी 20 ते 25 कोटी रुपये खर्च केला असा देखील एक दावा. अरे एवढे दिवस का लावले आरोप करायला? आता 20 तारखेला इलेक्शन झालं ना, पण 20 तारीख झाली, आत्ता जाग आली का काय? अरे बा, आता नाले सफाई आम्ही करतोय, तिजोरी साफ करण्याची ज्यांना सवय आहे, आम्ही नाले सफाई तर करू द्या आम्हाला. हे संपूर्ण नागपूरला माहीत आहे की माननीय नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी, ते पराजय त्यांचा झाला पाहिजे याच्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी काम केलं. सर्व नागपूरमध्ये चर्चा आहे. खरी गोष्ट आहे, संजय राऊतांनी जे सांगितलं ते 100% खरी गोष्ट आहे. नितीन गडकरी पराभूत झाले पाहिजे याच्यासाठी काँग्रेस आणि यांनी तर आम्ही काम केलं सर्वांनी, पण आमच्यापेक्षासुद्धा 2 पावलं पुढं त्यांच्याच पक्षाचे काही जे देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते होते ते होते. एका अर्थानं त्यांना रसद पुरवण्यात आली की देवेंद्र फडणवीस पडले पाहिजे. फक्त सनसनाटी निर्माण करणारी बातमी आहे. पहिल्यांदा खोटं बघायची सवय होती, आता ते व्यसन झालं. एखादा दिवस संजय राऊत साहेब जर खोटं बघू शकले नाही तर मला वाटतं की त्यांना कसतरी होत असावं आणि म्हणून हे व्यसन लागलं. आमच्या पक्षामध्ये मीठ कागवता येईल का याचा असफल प्रयत्न हा सुपीक डोक्यातून नापीक आयडिया काढून ते करताय. संघाच्या वर्तुळात चर्चा आहे म्हटली अशी. आणि संघ म्हणजे जर संजय राऊत स्वतः संघ स्वयंसेवक असेल आणि त्यांच्या कुटुंबात चर्चा झाली असेल तर मला माहीत नाही.